नमस्कार. झी24 चा निसर्ग साथीमध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सांडपाणी अगदी माफक दरात वापरणं योग्य करता आलं तर किती चांगलं होईल हा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. डॉक्टर ओझा यांनी टेक्नो ग्रीन एन्व्हायरमेंट सोल्युशनच्या माध्यमातून ते अगदी शक्य केलंय. पाहूयात एक रिपोर्ट. जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी एक अनोखा प्रकल्प डॉक्टर ओझा यांनी विकसित केलाय. या माध्यमातून अनेक कंपन्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्ध केलं जातंय. अत्यल्प खर्च, विजेचाही वापर नाही, केवळ वृक्षारोपण हाच यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. झाडांमध्ये एवढी शक्ती असते की ते सगळे पोल्युटंट्स म्हणजे जेवढे पण घाण प्रकरण आहेत नेचरमध्ये ते सगळं ॲब्झॉर्ब करू शकतं आणि स्वच्छता म्हणजे स्वच्छ करू शकतं पाणी. अत्यंत साधी पण तेवढीच परिणामकारक पद्धत. झाडं ज्या ठिकाणी लावली तिथं माती आली की पाणी झाडाच्या मुळांना पास करून बाहेर पडतं. झाडांमध्ये एक खूप प्रॉपर्टी असते. ती प्रॉपर्टी अशी आहे की झाडं हवा घेते पानांमधून आणि त्यांच्या रूट्समधून ते ऑक्सिजन टाकतात. तर हे ऑक्सिजन जेव्हा पाण्यात मिसळतं त्यावेळेस पाणी शुद्ध होतं. एखाद्या नाल्यावर, नदीच्या बाजूलाही तुम्ही हा प्रकल्प सहज साकारू शकता. जे पाणी स्वच्छ होतं ते इथपर्यंत स्वच्छ होतं की तुम्ही तुमच्या फ्लशिंगमध्ये वापरू शकता, म्हणजे रिसायकल बिल्डिंगमध्ये करू शकता, किंवा हेच पाणी तुम्ही नाल्यामधून शुद्धीकरण करून आणि ॲग्रिकल्चरसाठी पण वापरू शकता. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत हा प्रकल्प म्हणजे वरदानच म्हणावं लागेल. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी24 निसर्ग साथीमध्ये आज आपल्याबरोबर आहेत पुण्याहून डॉक्टर अजय ओझा. डॉक्टर अजय ओझा, आपलं मनापासून या निसर्ग साथी कार्यक्रमामध्ये स्वागत. पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळात सांडपाणी याची व्याख्या आपण कशी करता? सांडपाणी म्हणजे नक्की काय? नमस्कार. बोला. सांडपाणी म्हणजे जे घरातून निघणारं घाण पाणी आहे ते सगळं घाण पाणी मिळून हे सांडपाणी असं आपण डेफिनेशन करतो. ह्याच्यात किचनमधून निघणारं जे पाणी आहे म्हणजे ज्याच्यात भांडी धुतलं जातं, आंघोळीचं पाणी, भांडी धुताना तेल किंवा त्याच्यात निघणारे जे पार्टिकल्स असतात म्हणजे भाजीपाला जे आपण टाकतो बेसिनमध्ये ते सगळं मिसळून हे अलॉंग विथ म्हणजे आंघोळीचं पाणी, ह्याला आपण ग्रे वॉटर म्हणून म्हणतो. त्याच्यातच जर फ्लशिंगचं पाणी मिळालं तर हे सगळं मिळून सीवेज असं म्हटलं जातं किंवा सांडपाणी असं म्हटलं जातं. आता हे पाणी जर आपण बघितलं की ह्याच्यात कुठले कुठले प्रकारचे रसायनं किंवा केमिकल्स असतात, तर ह्याच्यात किचनमधून निघताना तेल, भाजीपाले, तुकडे असं असतात जे पाण्याच्या वरती तरंगतात. दुसरं आंघोळीचं पाणी म्हणजे साबण असणार किंवा कपडे धुताना जे पाणी निघतं ते साबण म्हणून साबण वापरतात. तर ते साबण हे केमिकल आहे म्हणजे रासायनिक आहे आणि त्याला साफ करणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे. डॉक्टर अजय ओझा, खूप महत्त्वाचं जर का पाहिलं तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, नागपूरसारख्या शहरांपासून ते ग्रामीण विभागांपर्यंत हे जे पाणी नदी नाल्यांमध्ये जातं त्याच्यामुळे सगळे नदी आणि नाले संपूर्ण राज्यातले, संपूर्ण देशातले हे प्रदूषणाने ग्रस्त झालेले आहेत. मुळामध्ये सांगा, या पाण्यावर आपण जी प्रक्रिया करताय मुळात, तर त्याला कन्व्हेन्शनल जी प्रक्रिया आहे ती काय आहे आणि आपण कशा पद्धतीने करणार आहोत किंवा आपण करताय? ह्याच्यात एक तुम्हाला बेसिक देतो. महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 11 कोटी वगैरे आहे आणि पूर्ण पाणी जे निघतं सांडपाणी ते अप्रॉक्सिमेटली 10,000 दशलक्ष एवढं पाणी निघतं, दशलक्ष लिटर एवढं पाणी निघतं. आता हे सगळं पाणीला जे कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट प्लांट्स आहेत म्हणजे जे कॉर्पोरेशननी किंवा गावात जे वेगवेगळे मलनिःसरण केंद्र केलेले आहेत त्याच्यात आपण 40 ते 50% फक्त ट्रीटमेंट करतो. हे ट्रीटमेंट कन्व्हेन्शनल जे तुम्ही बघता त्याच्यात दोन प्रकारचे कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट आहे. एक तर केमिकल टाकून तुम्ही सरळ सरळ स्वच्छ करू शकता पाणी. दुसरं म्हणजे तुम्ही बॅक्टेरिया वापरून आणि त्यांना हवा देऊन म्हणजे मेकॅनिकल इक्विपमेंट खूप सारे तांत्रिक म्हणजे तंत्र वापरून हे जे करतात वापरले जातात किंवा फिल्टर वापरून अशा प्रकारचे जे आहेत त्याला कन्व्हेन्शनल म्हणतो. पण कन्व्हेन्शनलमध्ये एक तर इलेक्ट्रिसिटी खूप वापरली जाते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्याच्यात म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असल्यामुळे त्याला लागणारा जे खर्च येतो ऑपरेशन करताना हे खूप जास्त होतं. तिसरं म्हणजे जेव्हा पण मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापरलं जातं त्यावेळेस सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट असा असतो की हे वापरताना ते खराब होणारच आहे कारण ते इक्विपमेंट आहे, मटेरियल आहे.
आणि हे खराब झालं की मग नवीन घेतलेलं परवडतं लोकांना ऍक्च्युली, कारण तेव्हा परत 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 रिपेअर करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. आणि आपल्याकडे माहिती आहे की डॉक्टर अजय ओझा आपल्या बरोबर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून सगळे निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी सहभागी होत असतात. पाथरीवरून प्रल्हाद आहेत. प्रल्हाद, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर ओझा, आपण जे सांगितलं कन्व्हेन्शनल ज्या पद्धतीने याचं शुद्धीकरण केलं जातं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि 50% देखील एवढं देखील ट्रीटमेंट या ठिकाणी मुंबईसारख्या किंवा मोठ्या शहरांमध्ये केली जात नाही. नगरपालिकांची अवस्था तर सोडून देतात, त्यांच्याकडे तर कोणती व्यवस्था नाही. ग्रामपंचायतीकडे त्याच्यापेक्षा केविलवाणी अवस्था आहे, त्यांच्याकडे कोणतीच व्यवस्था नाही. पण तुम्ही हा जो महत्त्वाचा प्रयोग सांगताय, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये मुळामध्ये पाण्याचा तुटवडा आहे, आणि एकीकडे हा जो आपण प्रयोग सांगताय की प्लांटेशन करून म्हणजे त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करून पाणी शुद्ध करू शकतो, हा मुळात तंत्रज्ञानाने वेगळा केलेला हा प्रयोग आहे का पारंपरिक आपल्या पूर्वीपासून अनेक शतकांपासून असा प्रयोग केला जात होता? आम्ही नेहमी बिलीव्ह करतो की सगळी उत्तरं ही निसर्गाने आपल्याला दिलेली आहे. ही उत्तरं कशी आहेत हे आपले डोळे उघडे ठेवून आपल्याला घेतलं पाहिजे निसर्गाकडून. आम्ही हेच केलेलं आहे. जी झाडं निसर्गात अवेलेबल आहेत, म्हणजे एक एक्झाम्पल देतो, राईचं झाड जे असतं, कॅडमियम म्हणून एक मेटल असतो, ते राईचं झाड हे सगळं ॲब्झॉर्ब करतो. आता सनफ्लावर, सूर्यफूल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी जेव्हा होते, म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधनं काहीतरी रेडिओ ऍक्टिव्हिटी निघाला पाण्यात वगैरे, तर ते सगळं सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल हे ॲब्झॉर्ब करू शकतो. तर ही उत्तरं आहेत आपल्याकडे. आम्ही काय केलेलं आहे, त्यालाच फक्त उचलून इंजिनियर केलेलं आहे चांगलेपणे, सो दॅट ते आपल्यासाठी वापरता येईल. आता आम्ही काय करतो ह्या पूर्ण प्रकल्पात, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी, जर तुम्ही सेक्शन बघितलं तर पाण्यामध्ये 3 प्रकारचे कण असतात किंवा रसायनी असतात. पहिला सगळ्यात म्हणजे वरती फ्लोट होणारा पार्टिकल, दुसरा म्हणजे सस्पेंडेड जे तरंगत असतात पाण्यामध्ये, आणि तिसरं म्हणजे पाण्याचा कलर जो ऍक्च्युली तो फ्लशिंग टँक म्हणून येतो. पहिला जो पार्टिकल असतो वरचा, त्याला आपण स्क्रीन किंवा असं काढून घेऊ शकतो. दुसरा जो सस्पेंडेड पार्टिकल आहे त्याला आपण एका सेप्टिक टँक मध्ये सेटल करू शकतो. आणि तिसरा जो भाग असतो, तो तिसरा भाग म्हणजे कलर असतो, त्याला काढण्याचं खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे त्याला ट्रीट करणं. तर त्याच्यासाठी ही झाडं लावून आणि ते पाणी त्या झाडामधून पास करून आपण त्याला फिल्टर करतो. एक आम्हाला उदाहरण डॉक्टर उदाहरण आहे, तुम्ही अशा पद्धतीने राज्यामध्ये असं कुठे काय काम केलेलं आहात का? जे केलेत ते मला माहिती आहे, पण आपल्या निसर्गप्रेमी आणि प्रेक्षकांना सांगणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला असं लक्षात आलं की हे यशस्वी होऊ शकतं. अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण जर प्रत्येक सोसायटीमध्ये वापरली, गावागावांमध्ये वापरली, तर मोठा प्रश्न त्यातनं सुटू शकेल. आम्हाला एक उदाहरण आपलं सांगा. अगदी 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 मी तुम्हाला उदाहरण देतो. आम्ही 2001 साली नीरी नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये हे प्रकल्प चालू केलं. डॉक्टर राकेश कुमार माझे गुरु आहेत, त्यांनी आम्हाला ही आयडिया दिली. ही आयडिया जेव्हा आम्ही राबवली त्यावेळेस आमच्या बाजूलाच एक नाला होता, त्या नाल्यातून आम्ही पाणी आणायचो आणि एका सिंपल सिस्टम मध्ये, म्हणजे काचेचा फिश टँक कसा असतो तसा फिश टँक आम्ही बनवला. आता दलदल वेटलँड म्हणजे हे आम्ही जे करतोय ते सगळं दलदल आहे, पण दलदलमध्ये माती असते. आम्ही फक्त एवढंच केलं, मातीमध्ये जेव्हा एक्सेस पाणी तुम्ही टाकलं, जास्त पाणी, तर ते साठून जातं आणि त्याच्यामुळे वास वगैरे यायला सुरू होतं. आम्ही काय केलं, हे माती सगळी काढून टाकली आणि त्याच्या जागेवर दगडं टाकली. त्या दगडांवर ही गवतं लावली. ही गवतं म्हणजे एकदम कॉमन गवतं आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कर्दळी एकदम कॉमन आहे, प्रत्येक दलदलमध्ये तुम्हाला दिसतं. तर ही कर्दळी आम्ही वापरून एकदम सिंपल आयडिया केलेली आहे. दगडांमध्ये कर्दळी लावली आणि पाण्याला वर खाली असं पास केलं. एवढं पास केलं की त्याला 1 दिवस लागतं पूर्ण इथून तिथपर्यंत जायला. हे जेव्हा आम्ही बघितलं आणि पाणी एकदम शुद्ध होऊन, म्हणजे मिनरल वॉटर सारखं तुम्हाला पाणी दिसेल आउटलेटला येताना, हे जेव्हा आम्ही बघितलं त्यावेळेस आम्ही विचार केला की मुंबई 2800 दशलक्ष पाणी जनरेट करतो, सांडपाणी. हे समुद्रात जातं कंटिन्युअसली पाणी. समुद्रात जाताना तरी समुद्राची जी पातळी आहे ती खराब झालेली नाहीये, म्हणजे रासायनिक ह्याच्यावर, कारण एकतर खूप पाणी असतं, डायल्यूट होतं. दुसरं म्हणजे तिकडे एक झाडं असतं, त्याला मँग्रुव्स म्हणतात, जे कोस्टलाईनला असतं. हे मँग्रुव्सचे जे रूट्स आहेत ते पाण्याच्या वरती राहतात, खालून वरती येतात आणि ही झाडं काय करतात, ही झाडं हवा घेतात त्यांच्या पानांमधनं आणि त्यांच्या रूट्समधनं हे ऑक्सिजन देतात त्या पाण्याला. तर जे आपण मेकॅनिकल सिस्टम मधून
हवा द्यायचो ते आता ही झाडं देतात आणि त्याच्यामुळे हे शुद्धीकरण खूप सोपं होऊन जातं. डॉक्टर अजय ओझा आपल्या बरोबर हरी आहेत वाशिम वरून. हरी आपल्याला प्रश्न विचारतात. हरी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर ओझा. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला का माझं 14 जणांचं कुटुंब आहे, सांडपाणी खूप असतं, तर त्याच्यामुळे काय तर ते सांडपाणी तसंच वाया जाते. बरोबर. तर त्या पाण्याचं नियोजन मी पुन्हा म्हणजे का असं पुनर्वापरात पाणी येऊ शकतं का माझं? ते त्यांच्या घरी ते करू शकतात का असं हरीना ओझा विचारायचं. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ओझा, कारण असं जर का हे प्रत्येकाला करता आलं तर हा मोठा प्रश्न जलप्रदूषणाचा संपूर्ण राज्यातला देशातला सुटू शकेल. आपण उत्तर द्या. अगदी 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 हरीसाहेब, खूप अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा. आणि इनफॅक्ट ही जी टेक्नॉलॉजी आहे ज्याला आम्ही फायटोरिट टेक्नॉलॉजी म्हणतो, ही टेक्नॉलॉजी डिसेंट्रलाइज म्हणजे प्रत्येकाच्या घरी लावण्यासारखीच टेक्नॉलॉजी आहे ॲक्च्युली. आणि ह्याच्यात तुम्हाला जर तुमच्याकडे सेप्टिक टँक किंवा काही स्टोरेज टँक असेल तुमच्या जिकडे तुम्ही राहता तिकडे, हे पाणी कलेक्ट करायचं. आणि 14 लोक आहेत म्हणजे तुम्ही पाणी जास्तीत जास्त वापरत असाल 1000 लिटर वगैरे, तर 1000 लिटर पाणी हे तुम्ही एका स्क्वेअर मीटर एरियामध्ये म्हणजे 2 स्क्वेअर मीटर एरियामधून जर पास केलं हे दगडांचं बनवून, तर तुमचं पाणी डायरेक्टली रिसायकल करायला तुम्हाला मिळेल. म्हणजे फ्लशिंग टँक, गार्डन ह्यासाठी तर अगदी सोपेपणे तुम्ही करू शकता. आणि याला खर्च पण येत नाही, कारण ह्याच्यात मेकॅनिकल इलेक्ट्रिकल काहीच नाहीये. तुम्हाला फक्त सिव्हिलचा एक टँक बांधायला लागतो, बस तेवढंच खर्च येतो. हरी, खरंच तुमच्या दृष्टीने हे मोठी संजीवनी मिळेल, कारण हे पाणी तुम्हाला पुनर्वापर करता येईल. आणि आपण नंतरही त्यांच्याशी बोलू शकता. आपण अशाच पद्धतीने एक वेगळी चर्चा आज करतोय जी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक व्यापक विचारमंथन ठरेल. आपण अशाच पद्धतीने ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. पाहत राहा झी 24 तास, निसर्ग साथी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.